सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, जो आपला प्रिव्हियस लेक्चर होता त्यामध्ये आपण बायोट सावर्ट लॉ हा एक्सप्लेन केला होता. आज त्याच टॉपिकवर डिपेंड आपलं एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. आधी क्वेश्चन नोट करा. डिराइव्ह एक्सप्रेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड expression of magnetic field at a point near infinitely long straight wire. Near infinitely long straight wire. Full stop. How will you expression change? How will you expression change for? How will you expression change for semi-infinitely straight wire? How will you expression change for semi-infinitely straight wire? सोबत सोबत माझे डायग्राम ड्रॉ करून घ्या फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट वन, ही जी तुम्हाला डायग्राम दिसत आहे यामध्ये आपण एक लॉंग स्ट्रेट वायर कन्सिडर केला. या लॉंग स्ट्रेट वायरची आपण लेंथ किती घेतली आहे? L. यामधून फ्लो होणारा करंट आहे I. आणि या लॉंग वायर पासून आपण परपेंडिक्युलर एक पॉइंट कन्सिडर केला P ऍट अ डिस्टन्स कॅपिटल R. ऍट अ डिस्टन्स कॅपिटल R. त्यानंतर स्मॉल सेगमेंट DL कन्सिडर केलं. स्मॉल सेगमेंट काय कन्सिडर केलं? DL. कशावर? वायरवर. आणि हा जो स्मॉल सेगमेंट DL आहे, या DL चं P पासून डिस्टन्स किती आहे? स्मॉल r. एकदा पुन्हा लक्ष द्या. कन्सिडर अ लॉंग स्ट्रेट वायर हॅव्हिंग लेंथ L कॅरिंग करंट I. एक लॉंग स्ट्रेट वायर कन्सिडर केला ज्याची लेंथ L आहे आणि त्यामधून फ्लो होणारा करंट काय आहे? I. आफ्टर दॅट लेट अ पॉइंट P situated at a perpendicular. Let point P situated at a perpendicular distance R. हा जो पॉइंट P आहे, हा P पॉइंट आपण परपेंडिक्युलरली सिच्युएटेड केला आहे. किती डिस्टन्स वर? R डिस्टन्स वर फ्रॉम द वायर. त्यानंतर एक स्मॉल सेगमेंट कन्सिडर केलं. कन्सिडर स्मॉल सेगमेंट DL ऑन द वायर which is placed at a distance R from point P. आणि हे जे स्मॉल सेगमेंट DL आहे, हे पॉइंट P पासून किती डिस्टन्स वर आहे? R डिस्टन्स वर. तर आधी आपण ही थेरी नोट करून घेऊ, फाइंड आउट करू. ओके, त्यासाठी ही डायग्राम मी आधी ड्रॉ करून घेतो, कारण त्या डायग्रामची सुद्धा आपल्याला काम आहे. 2 मिनिट पुन्हा इकडे लक्ष द्या. हा आपला लॉंग स्ट्रेट वायर, पॉइंट P बराबर, डिस्टन्स R, स्मॉल r हा ड्रॉ केला होता आपण स्मॉल सेगमेंट DL आणि हे लेंथ होती आपली वायरची L.
आणि हा आपला अँगल होता थिटा. ओके, नाव सी हिअर, using Biot-Savart law, जे आपलं मॅग्नेटिक फील्ड जे आता प्रोड्यूस होणार इन स्मॉल सेगमेंट डीएल, using Biot-Savart law, the magnetic field produced in DL, using Biot-Savart law, the magnetic field produced in DL is given by तर आपण प्रीवियस लेक्चर मध्ये बायोट-सॅवर्ट लॉ टीच केला होता आणि त्यावर डिपेंड आपण प्रॉब्लेम पण घेतले. काय असतो आपला बायोट-सॅवर्ट लॉ? डीबी बार इक्वल टू म्यू 0 I अपॉन 4 पाय डीएल बार इंटू आर बार अपॉन आर क्यूब. आता हा जर क्रॉस प्रोडक्ट जर मी डॉट प्रोडक्ट मध्ये जर कन्वर्ट केला तर डीबी बार इक्वल टू होणार म्यू 0 I अपॉन 4 पाय डीएल आर साइन थिटा. क्रॉस प्रोडक्टला मी डॉट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट केलं तर अँगल कोणता आला आपला? साइन थिटा अपॉन आर क्यूब. नाउ आर आर गेट कॅन्सल, सो डीबी बार इक्वल आता डीबी बार नाही राहणार कारण क्रॉस प्रोडक्टला मी डॉट मध्ये कन्वर्ट केलं. म्यू 0 I अपॉन 4 पाय डीएल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी मॅग्नेटिक फील्ड जी प्रोड्यूस झाली ही कशामध्ये प्रोड्यूस झाली आहे? स्मॉल सेगमेंट डीएल. ओके, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? आपल्याला मॅग्नेटिक फील्ड म्हटलं आहे लॉंग स्ट्रेट वायर, फक्त लॉंग नाही इन्फायनाइटली लॉंग म्हटलं आहे. स्मॉल सेगमेंट डीएल मी या पोर्शनवर कन्सिडर केलं. आता मी काय करणार, या डीएलचा जो अप्पर पार्टवर जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आधी ती फाइंड आउट करणार आणि हा जो स्मॉल सेगमेंट डीएल आपण कन्सिडर केला आहे याच्या लोअर पार्ट मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार मग ती फाइंड आउट करणार. अप्पर मॅग्नेटिक फील्ड आणि लोअर मॅग्नेटिक फील्ड आणि मग अप्पर आणि लोअरची मी काय करणार? ऍडिशन. तेव्हा मला काय भेटणार? टोटल मॅग्नेटिक फील्ड ऑफ इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट वायर. समजलं? आपण जो डीएल कन्सिडर केला ना, आधी अप्पर पार्ट घेऊ त्यानंतर लोअर पार्ट घेऊ टोटल मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करण्यासाठी. ओके, फर्स्ट राइट डाउन दिस. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जी मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट केली आहे ही फाइंड आउट केली आहे स्मॉल सेगमेंट डीएल ची. आता फाइंड आउट करू अप्पर पार्ट, त्यानंतर लोअर पार्ट आणि मग त्यांची ऍडिशन. लिहा. नाउ the magnetic field for upper part of infinitely long wire. Magnetic field of upper part of infinitely long wire. And see here, B stand for magnetic field. B upper magnetic field equal to integration 0 tends to infinity because of infinitely long wire. Small magnetic field which is produced in the small segment DL. व्हॅल्यू पुटअप करू. 0 टेन्स टू इन्फिनिटी. डीबी ची व्हॅल्यू काय आहे? म्यू 0 I अपॉन 4 पाय इंटू डीएल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर. सिमिलरली ज्या प्रकारे अप्पर मॅग्नेटिक फील्ड राहणार सेम काय राहणार आपली लोअर मॅग्नेटिक फील्ड.
0 टेंड्स टू इन्फिनिटी म्यू 0 I अपॉन 4 पाय dl sin theta upon r square. Write down this. तर आपण अपर मॅग्नेटिक आणि लोअर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट केली. नाउ द टोटल मॅग्नेटिक फील्ड लिहा. नाउ द टोटल मॅग्नेटिक फील्ड ऑफ infinitely long wire, so B equal to 0 tends to B equal to upper magnetic field plus lower magnetic field. ओके, यामध्ये आता व्हॅल्यू पुटअप करू. अपर 0 टेंड्स टू इन्फिनिटी म्यू 0 I अपॉन 4 पाय dl sin theta upon r square plus lower 0 tends to infinity mu 0 I upon 4 pi dl sin theta upon r square. दोन्हीही इंटिग्रेशन सेम आहे आणि दोघांची लिमिट सुद्धा सेम आहे. तर फक्त इंटिग्रेशन काय होणार आपला टॉइस. सो बी इक्वल टू 2 ऍडिशन केली तर टॉइस झाला 2 इंटिग्रेशन 0 टेंड्स टू इन्फिनिटी म्यू 0 I अपॉन 4 पाय dl sin theta अपॉन r square. ओके, राइट डाउन दिस. तर आपण विद्यार्थी मित्रांनो आता टोटल मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट केली. आफ्टर दॅट आता फाइंड आउट करू आपण साइन थिटा आणि या आर ची व्हॅल्यू. कारण डीएल म्हणजे काय आहे, स्मॉल सेगमेंट, बरोबर. तर ते चेंज होत जाणार. अँगलची पण आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता या फिगरचं काम आहे, थोडं केअरफुली लक्ष द्याल. फ्रॉम फिगर जर मला आर ची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची असली, कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे मला, स्मॉल आर, तर बाय युजिंग पायथागोरस थेरम आर स्क्वेअर इक्वल टू काय होणार, एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आर तर फ्रॉम फिगर आधी आपण आर स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो बाय युजिंग पायथागोरस थेरम आर स्क्वेअर इक्वल टू काय होणार, एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आफ्टर दॅट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे साइन थिटाची. बट यामध्ये हा जो अँगल फॉर्म झाला आहे थिटा, हा आपला एक्सटेरियर अँगल आहे. आता मला जर या साइन थिटाची जर व्हॅल्यू काढायची असली, हा टोटल किती असतो 180, म्हणजे आपला पाय. हा दिला आहे थिटा, तर हा काय असणार आपला पाय मायनस थिटा. नाउ सी हियर, सो साइन थिटा म्हणजेच आपला साइन पाय मायनस थिटा. साइन पाय मायनस थिटा काय होणार, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. सो आर अपॉन स्मॉल आर, कॅपिटल आर ऍज इट इज. बट जी आपली आता स्मॉल आर ची व्हॅल्यू आहे, आपल्याजवळ स्मॉल आर स्क्वेअर ची तर व्हॅल्यू आहे. आता या आर स्क्वेअर वर आर अंडर रूट एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. पुन्हा एकदा लक्ष द्या, आधी आर स्क्वेअर होता. सो आर स्क्वेअर इक्वल टू एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर बाय युजिंग. मला थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची. थीटा हा आपला एक्सटेरियर अँगल होता, टोटल हा होणार पाय, तर ही होणार आपली पाय मायनस थिटा. सो साइन थिटा म्हणजे साइन पाय मायनस थिटा, आणि साइन पाय मायनस थिटा काय येणार, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. सो आर अपॉन आर. आपण ऑलरेडी आर स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे, त्यावरून मी ओनली आर फाइंड आउट केला बाय युजिंग अंडर रूट. ओके, आता या व्हॅल्यू या इंटिग्रेशन मध्ये आपण पुटअप करू. हेन्स
B equal to 2 as it is, 0 tends to infinity, mu 0 I upon 4 pi into sin theta. ओके, साइन थीटा म्हणजे r अपॉन अंडर रूट एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. सो r अपॉन अंडर रूट एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इंटू अपॉन काय आहे आर स्क्वेअर, आणि आर स्क्वेअर म्हणजे ती होती आर अपॉन अंडर रूट एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आफ्टर दॅट आर स्क्वेअर ची व्हॅल्यू ऍज इट इज एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आणि डीएल. मित्रांनो, आपण या सगळ्या व्हॅल्यू या इंटिग्रेशन मध्ये पुटअप केल्या. आफ्टर दॅट ज्या आपल्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे त्या आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढून घेऊ. बट कॉन्स्टंट कोणत्या? इंटिग्रेशन डीएल आहे. ज्या प्रकारे इंटिग्रेशन डीएक्स असलं तर आपण फक्त एक्सच्या टर्मला फॉर्म्युला अप्लाय करतो. जर आता इथे इंटिग्रेशन डीएल आहे तर ऑनली ज्या एलच्या टर्म असणार त्या आपल्या कॉन्स्टंट असणार. एल सोडून बाकी सगळ्या टर्म काय असणार आपल्या कॉन्स्टंट. तर एल सोडून बाकी सगळ्या टर्म ज्या कॉन्स्टंट आहे त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ. बघा आता बी 2 म्यू 0 I अपॉन 4 पाय ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट झाली. हा आर पण कॉन्स्टंट झाला. एल स्क्वेअर सोबत हा आर स्क्वेअर आहे म्हणून त्याला आपण बाहेर काढू शकत नाही. तर कॉन्स्टंट काय येणार आपला म्यू 0 I सोबत आर अपॉन 4 पाय आणि इंटिग्रेशनच्या आत आता कोणती टर्म राहणार फक्त डीएल अपॉन अंडर रूट. जर मी कॅन्सल केला तर एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 1/2 इंटू एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो बी इक्वल टू म्यू 0 I R अपॉन ट्वाइस पाय. डीएल ऍज इट इज, सॉरी प्रत्येकाला इंटिग्रेशन काय होतं आपलं 0 टेन्स टू इन्फिनिटी, 0 टेन्स टू इन्फिनिटी. आता यावर रेस टू 1/2 आहे, यावर रेस टू 1 आहे. दोन्ही टर्म काय आहे आपल्या सेम. तर रेस टू टर्मची आपण ऍडिशन करू. सो 1/2 प्लस 1 ते 3/2 होणार. सो एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू येणार आपला 3/2. आफ्टर दॅट आता जर मी या इंटिग्रेशनला जर सॉल्व्ह केलं तर 1 अपॉन एक्स रेस टू एन असा आपल्याजवळ कोणताच फॉर्म्युला नसतो. इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन एक्स रेस टू एन फॉर्म्युला नाही आहे. फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एन. तर या टर्मला जर मी न्यूमरेटर मध्ये शिफ्ट केलं तर जो प्लस 3/2 आहे तो काय होणार मायनस 3/2. आफ्टर दॅट त्याला सॉल्व्ह करावं लागेल, त्यानंतर लिमिट पुट करावं लागेल. बट तुम्ही टेक्स्टबुक यूज करा किंवा कोणतीही डायजेस्ट यूज करा, त्यामध्ये फिजिक्स एवढं सॉल्व्ह करून सॉल्व्ह करायचं काम नसते. डायरेक्ट बाय सॉल्विंग द मार्क्स भेटतात आणि बुक्स मध्ये पण तसंच दिलं असते. तर याला सॉल्व्ह करायची काही गरज नाही. तेव्हा आपल्याजवळ पेपर सॉल्व्ह करायला टाइम पण नसतो. आणि जर तुम्हाला सॉल्व्ह करायची इच्छा असली तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता बाय युजिंग एक्स रेस टू एन. बाय solving the integration b equal to mu 0 I R upon twice pi into याचं जे आन्सर येणार विद्यार्थी मित्रांनो ते येणार 1 अपॉन आर स्क्वेअर. कारण तुम्ही फॉर्म्युला लावून लिमिट ला तर लिमिट फक्त तुम्ही एल ला अप्लाय करा ना. हा तर ऍज इट इज राहणार आहे आर स्क्वेअर. आर आर गेट cancel. So your final answer mu 0 I upon twice pi r. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपला मॅग्नेटिक फील्ड फॉर इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट वायर. बट त्याच क्वेश्चन मध्ये एक सब क्वेश्चन सुद्धा होता.
सेमी इन्फायनाइटली लॉंग वायर साठी जर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची असली, सिंपल फॉर सेमी इन्फायनाइटली वायर मी काय करणार, फक्त इक्वल टू जे आपण टोटल फाइंड आउट केली आहे याला फक्त 2 ने काय करणार, डिवाइड, बी अपॉन 2. बी ची व्हॅल्यू μ0 I अपॉन ट्वाइस पाय आर आणि याला पुन्हा 2 न काय करू आपण, डिवाइड. सो मॅग्नेटिक फील्ड फॉर सेमी इन्फायनाइटली वायर 2 into 2 4 μ0 I अपॉन 4 पाय. याच डेरिवेशन वर डिपेंड उद्या आपण प्रॉब्लेम घेऊ.